शान कमी होऊन देऊ नका लोकांची। एकदा उमेदवार टाकला, एकदा फक्त कोणाकडेच बघू नका। तुमचं आणि त्या नेत्याचं पटत नसलं उमेदवार दिलेला तरी त्याच्याकडे बघू नका। मी तुम्हाला शब्द दिला ना, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवतो, गरिबाचे सगळे प्रश्न सोडतो, सगळ्या जातीचे बी सोडतो। एकदा जर ठरलं, एकदा विश्वास ठेवा। 75 वर्ष त्यांच्या तुला काय फरक नाही पडत ना, कायचा नेता पितान काय पाहू ना, एकदा टाका पाडून सगळे। मी बघतो कसं काय होत नाही, कसे प्रश्न पाडा एकदा पाडा सगळे। पाटील, जसं तुम्ही ज्या आधारे ज्या मतसंख्येच्या आधारे महाराष्ट्रामधला विधानसभा लढण्याचा निर्णय तुम्ही घेणार आहात, त्याचप्रमाणे काल लक्ष्मण हाके यांनी एका मुलाखती दरम्यान धनगरांच्या लोकसंख्येनुसार काल प्रत्येक जिल्ह्याची आखणी सुद्धा केल्याचं त्यांनी बोलले। आमचं काय म्हणणं आहे का, आमची फाईट सरकारची, आम्ही त्यांना विरोधक मानतो ना, काय म्हणतो ते काय त्यांना बोलत नाहीत। आम्ही धनगर बांधवांना काय गैरअर्थ काढायची गरज नाही, किंवा आमच्या कोणी यावत म्हणून बोलत नाहीत। आम्ही एकटेच खंबीर 50-55%। आम्ही फक्त त्याच्यावर उतरत नाही, फक्त धनगरावर अन्याय झाला हे पक्का माहिती आम्हाला। आणि त्यांचं आमचं काय लागायला काय, कुठं काय बांधायला बांधणे म्हणून आम्ही काय एकमेकाची केळी कापलेला नाही। त्यांना जो अन्याय झाला तेच आमच्यावर झाला। त्यांच्या लेकरं मोठी व्हावं वाटते, त्यांना सुविधा मिळावं वाटतात एसटी आरक्षणातून। आमचंही वाटतं मराठ्यांच्या लोकांना आरक्षण मिळावं, मुस्लिमांनाही वाटतं आरक्षण मिळावं, बाराबलुतेदारांना वाटतं, आता माझ्या कोळींना त्रास झाला, लिंगायत समाजाला त्रास झाला, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा, त्यांनाही त्रास आहे। मला वाटतं हे प्रश्न सगळ्यांचे मार्गी काढायचे। आणि हे करत असताना मी काय सांगितलं एका शब्दात, एकदा डोळे झाकून विश्वास ठेवणार जाऊ द्या ना सगळ्या जातीच्या लोकांनी। कसं काय बघतो मी धनगराचं आरक्षण मिळत नाही, मुस्लिमांचं मिळत नाही, बाराबलुतेदाराचं मिळत नाही, काय कडी वडार समाजाचं कसं काय मिळत नाही, आरक्षणाचा त्यांचा जो प्रॉब्लेम झालाय, रजपुतांचं कसं मिळत नाही, मी एकदा बघतो। शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मार्गी लागत नाहीत, एकदा डोळे झाकून हे करा तुम्ही, ताकद दाखवा, मी बघतो। माझ्याकडे तुम्ही सगळे माझ्याकडे त्या टायमाला की आता हे निवडून दिलं, आम्ही जात बघितली नाही, आम्ही ना धनगर बघितला, ना मराठा बघितला, ना मुस्लिम बघितला, ना दलित बघितला, तुम्ही सांगितलेला माणूस निवडून दिला। आता तो आमचा प्रश्न सोडत नाही, कसा कसं घडला होता त्याला, कसं सोडत नाही। त्यांनी असं म्हटलंय की धनगर समाज ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी जात आहे, सेकंड जात आहे कुणबी, तर तिसऱ्या क्रमांकावर मराठा जात आहे, त्यामुळे धनगरांची वर्चस्व जास्त आहे। जाऊ देऊ त्यांचं नाही हे करत आम्ही, ते छगन भुजबळचे